जिल्ह्यातील 306 गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा सज्जड दम। पुन्हा गुन्हा केला तर याद राखा। सांगली जिल्ह्यातील 306 सराईत गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात बोलवून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सज्जड दम भरला। जिल्ह्यात वारंवार होत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आले होते। यावेळी 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची पोलीस अधीक्षकांनी चांगलीच झाडाझडती घेतली। त्यांच्या हातून पुन्हा गुन्हा घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी संदीप घुगे यांनी दिला। सांगली जिल्ह्यात वारंवार खून व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत। गेल्या वर्षभरात 60हून अधिक खून झाले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। जिल्ह्यात सराईत असणारे गुन्हेगार, जामिनावर बाहेर असणाऱ्या गुन्हेगारांची पोलीस अधीक्षक घुगे यांनी आज झाडाझडती घेतली। यावेळी सांगली 51, मिरज 47, ईश्वरपूर 50, तासगाव 42, विटा 46, जत 70 अशा एकूण 306 गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आले होते। यावेळी भविष्यात कोणताही गुन्हा करू नये तसेच कोणत्याही गुन्ह्यात सहभागी देखील होऊ नये अशी सत्य सूचना त्यांना देण्यात आली। खुणासारख्या व शस्त्र अधिनियमासारख्या गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळून आल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। काही चालणार नाही, त्यामुळे बाहेर आहेत, नीट राहा, व्यवस्थित कामं करा, गुन्हेगारीकडे परत जायला नको। लक्षात येते का? हमालीकर चालतंय, कुठेही लेबर काम केलं चालतंय, पण इज्जतीनं 2 पैसे कमवून जगा। दुसऱ्याला त्रास देऊन जगण्याची गरज नाही। बाहेर काम करायला, रोजगाराला भरपूर काम आहेत, फालतू धंदे करण्याची गरज नाही। लक्षात येते का? कायदेशीर जे काय आहे आपल्याकडं, कायदेशीर मार्गाने चालायचं। लय तुमच्यावर अन्याय झाला, कुठं काही बोंब असेल, कोर्ट आहे, पोलीस आहेत, यंत्रणा आहे, स्वतःहून काय भानगडी करू नका। लक्षात येतंय? कुणी आपल्या हद्दीमध्ये करत असेल, लोकल पोलिसांना माहिती द्यायची, प्रामाणिकपणे माहिती द्या, ठीक आहे? तुम्ही परत विकायचा प्रयत्न करू नका। परत विकलं, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकले, परत आतमध्ये जाणार, राहिलं सायला विषय तिकडच। लक्षात आलंय?